तर नमस्कार मित्रांनो, 21 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार दुपारचे 1 वाजले होते. छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमधल्या खवट्या या डोंगरावरती शेकडो लोक जमले होते. खाली अग्निशमन दलाची गाडी आली होती. खाली त्यांनी जाळे देखील हादरली होती. पण त्या काट्यावर 18 वर्षाचा कुणाल हा उभा होता. त्याची आई 3 तास झालं त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. ती रडत होती. तिकडे वडील देखील सांगून सांगून थकले होते. लोक ऐकून त्याला सांगण्याची मनस्थिती, सगळेजण त्याला सगळ्या गोष्टी सांगत होते, पण तो काही ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हता. पण जे 10 मिनिटांमध्ये जे घडलं ते पाहून अख्खा संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एकाच कुटुंबातील नव्हे तर तिघे एका मागोमाग एक. तर संपूर्ण गोष्ट काय आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया. खवट्या डोंगरावर काय झालं. छत्रपती संभाजीनगर धुळे महामार्ग हा डोंगर आहे. स्थानिक लोक त्याला खवल्या आणि खवट्या असे डोंगर म्हणतात. खूप उंच आणि धोकादायक कडा असून खाली खोल दरी, मोठे खडक. याआधी देखील प्रेम प्रकरण, मोबाईलचा हट्ट यातून आत्महत्येचा प्रहार झाले होते. गावकऱ्यांनी तिथे संरक्षण भिंत बांधायची ठरवली होती, मागणी केली देखील होती. पण असं सर्व गोष्टी होत असताना देखील त्या चांदवडे कुटुंब हे नेमकं कोण होतं ते पाहूया. मृतांची नावं: कुणाल मुरलीधर चांदवडे वय 18, वडील मुरलीधर चांदवडे, आई संगीता चांदवडे, राहणार देवळाई सातारा, जालटा फाटा परिसर. कुणाल नुकताच तरुण झाला होता. घरच्यांच्या सांगण्यावरनं तो काही दिवसापासून शांत होता. मित्रांशी त्याचे सगळ्याच बोलणं कमी होतं. नेमकं कारण काय पोलीस सांगत नाहीत. कौटुंबिक वाद असावा की प्राथमिक अंदाज असावा, पण ह्या सगळ्या गोष्टी काहीच कळत नव्हतं. प्रचंड नैराश्यात होतात. पण सकाळचे 10 ते दुपारी 1 ते 3 असा ठराविक जो गोष्टी घडल्या ते देखील पाहूया. हा भाग मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा होता, कारण सकाळी 10 वाजता कुणाल डोंगरावरती गेल्याची माहिती गावकऱ्यांना मिळते. तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव यावेळी घटनास्थळी पोहोचले होते. सरपंच देखील तिथे उपस्थित होते. ते त्याला समजावत होते. त्याला म्हणतात की सरपंच म्हणाले, "अरे कुणाल, खाली आहे, तुला आयपूर 15 प्रो देतो, असं करू नकोस." असं म्हणजे त्याच्यानुसार सगळे लोक त्याचे समजावून काढण्याचा प्रयत्न करत होते. पण कुणाल हा गुडघ्यात वाकून बसतो, रडतो, म्हणतो की आता काहीच सोल्युशन नाही, एकच सोल्युशन आहे. आईचा आक्रोश असतो, वडिलांचा समजूत. पोलीस, अग्निशामक दल जाळे घेऊन खाली उभे होते. दुपारचे 1 वाजले. कुणालने होडी घेतली. त्याला वाचवायला वडिलांनी हात पुढे केला आणि तोल जाऊन वडीलही कोसळले. हे पाहून देखील आईने देखील होडी घेतली. ते गे तिथे कडाकाळून खाली आदळले, पण त्यांच्या जागीच मृत्यू झाला. इथे सगळ्या गोष्टी अशा काही विचित्र घडल्या. हे देखील तुम्हाला आता सांगताना देखील मला देखील कसं होतंय. हा सगळ्यात व्हिडिओचा महत्त्वाचा भाग. पालकांनी मित्रांनो यातून आपण काय शिकायला पाहिजे सांगतो. पालकांनी 18 वर्षाच्या मुलाला नैराश्यात आहे हे वडिलांनी कळलं नाही. मुलगा शांत होणे, जेवण न करणे, खोलीत एकटा राहणं हे लक्षण आहेत. त्याला बोलतं करावा. तरुणांनी काय करायचं, एका क्षणाच्या रागाने घेतलेला निर्णय अख्खं कुटुंब संपवतो. तो आयफोन, रिलेशन मार्क्स यासाठी जाणीव केलं उपाय आहे. समाज म्हणून कवट्या डोंगरासारख्या ठिकाणी सुरक्षा कोठडी, CCTV हेल्पलाईन देखील बोर्ड लावणं खूप गरजेचं आहे. आणि लक्षात घेता, आत्महत्या हा गुन्हा नाही तर एक मानसिक आजाराची शेवटची पायरी असते आणि मदत देखील मिळू शकते. कुणाला वाचवता आलं असतं का? आणि जर सकाळी 10च्या आत त्याला कोणीतरी मनमोकळं बोलायला लावलं असतं तर आज ही गोष्ट घडली नसती. जर तुम्हाला असं वाटत असेल की आयुष्य संपलंय तर प्लीज एकदा असं करू नका. कारण मित्रांनो आयुष्य हे एकदाच मिळतं. अशा गोष्टी घडण्याच्या अगोदर आपल्या आई वडिलांचा 10 वेळा विचार करा. हा व्हिडिओचा उद्देश कोणालाही दुःख देणं नाही. एक कुटुंबाने कहाणी सांगून दुसरं कुटुंब वाचवणं. चांदवडे कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला काय वाटतं, ह्या घटनेला जबाबदार कोण? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित तुमच्या शेअरने कोणाचा तरी जीव वाचेल. पण मित्रांनो ही गोष्ट अशी घडते, डोकं एवढं कुमकुत कसं झालं माणसांचं, खरंच खूप हृदयाला झटका देणारी गोष्ट आहे. असं आपल्या समोर त्या इंस्टाग्रामवर देखील खूप जास्त त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्या व्हिडिओमध्ये पाहतानाच देखील खूप असं वेगळं वाटतं. पण विचार करा ते लोक काय म्हणत असतील.